नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भारतीय स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा। 1000 फुटी राष्ट्रध्वजाची परभणीत तिरंगा रॅली। दिल्लीतील झेंडावंदनासाठी उपस्थित राहण्याचा विशाल जाधव यांना बहुमान। गणेश वाचनालयात दुर्मिळ ग्रंथाचं प्रदर्शन आणि लोहा पंचायत समितीला ISO प्रमाणपत्र। या होत्या आजच्या ठळक बातम्या। आता पाहू बातम्या विस्तारानं। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला। सकाळी ठीक 9:05 माननीय जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर पोलीस दलातील बँड पथकानं राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत सादर केलं। यावेळी आपल्या संदेशपर भाषणामध्ये जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या मातृभूमीस परकीय जोखडातून मुक्त करण्याच्या घटनेस आज 77 वर्ष पूर्ण होत आहेत। बांधवांनो, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी असंख्य महामानवांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे। ब्रिटिश जुलमी राजवटीचे अन्याय अत्याचार सहन केले, अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी खासदार सुरेश जाधव, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांनी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। परभणी येथील आकाशवाणी केंद्र या ठिकाणी केंद्राचे सहाय्यक अभियंता लक्ष्मीकांत पाथरीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। कार्यक्रम विभाग प्रमुख मोहित कोहाड यांच्यासह अधिकारी, निवेदक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी ध्वजारोहणाच्या बाजूला सुंदर अशा रांगोळ्या काढण्यात आल्या, त्यामुळे वातावरण उत्साही आणि आनंदी दिसत होतं। आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीनं आजच्या औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून लॉयन्स क्लब परभणीच्या वतीनं राष्ट्र सन्मान पथदर्शन आणि 1000 फुटी राष्ट्रध्वजाची तिरंगा रॅली काढण्यात आली। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सपत्नीक हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचं उद्घाटन केलं। यावेळी ॲडव्होकेट अशोक सोनी, डॉक्टर श्रीकांत मणियार, प्रिया ठाकूर, तुषार मराठे, डॉक्टर प्रवीण धाडवे आदी पदाधिकारी उपस्थित होते। दिल्ली येथे आज संपन्न झालेल्या देशाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास देशातील महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान परभणी जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांना मिळाला। आपल्या आनंदी या क्षणाच्या भावना त्यांनी अशा शब्दात व्यक्त केल्या। ते म्हणाले, महाराष्ट्रामधून महिला व बालकल्याणच्या 3 अधिकाऱ्यांना नॉमिनेट करण्यात आलंय। एक आयुक्तालयातून एक अधिकारी आहेत, एक जिल्हा महिला बालविकास अधिकारी चंद्रपूर आहेत आणि एक मी। परंतु त्यांनी काय केलं की महिला व बालविकासचे देशभरातून सिलेक्टेड लोक घेतले होते। कुठे डेप्टी सीओ असतील, कुठे CDPO असतील, कुठे जिल्हा महिला बालविकास अधिकारी, तर काही ठिकाणी इव्हन अंगणवाडी सेविकेला सुद्धा त्यांनी बोलवलं, म्हणजे तिथे उपस्थित राहण्यासाठी इन्व्हिटेशन। आनंद मनातला म्हणजे जीवनातील अविस्मरणीय क्षण आणि एक आपल्या संविधानामुळे जे आपल्या देशाचं राजकारभार सुरू आहे आणि त्या संविधानामुळे आपल्याला ती संधी मिळालेली आहे। तर त्या संविधानाप्रती माझी आस्था प्रकट करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने। दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे। समर्थ रामदास स्वामी यांनी सर्वांना उद्देशून या ओळी लिहिल्या आहेत। दिवसभरात काहीतरी वाचन, लेखन हे करायला हवं। मात्र हल्लीच्या मोबाईलच्या जगात पुस्तकाकडे नव्हे, वाचनाकडे कल राहिलेला नाही। त्यामुळे मुलं, युवक यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी सातत्याने उपक्रम घेणाऱ्या आणि 1901 या वर्षी स्थापन झालेल्या
परभणी येथील गणेश वाचनालयामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून दुर्मिळ ग्रंथांचा ठेवा असणाऱ्या पुस्तकाचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 16 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. याविषयी सांगताना वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप पेडगावकर म्हणाले, मोबाईल टी व्हीच्या या आधुनिक काळामध्ये वाचन साहित्याच्या ओढ कमी होत चाललेली आहे. परंतु आता अशातः वाचन साहित्य आणि वाचनाकडे परत एकदा वाचक वळतो आहे. अशा काळामध्ये वाचकाला त्याच्या आवडीच्या पुस्तकापर्यंत नेणं हे ग्रंथालयाचं काम आहे. त्याचाच धागा पकडून गणेश वाचनालय दरवेळेस समाजसेवक अथवा साहित्यिक यांच्या जयंतीनिमित्त किंवा इतर औचित्याच्या निमित्ताने विविध विषयाच्या पुस्तकांचं ग्रंथप्रदर्शन भरवते. यावेळी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधून गणेश वाचनालयाच्या वतीने ऐतिहासिक कादंबऱ्या, ऐतिहासिक संदर्भ, ललित साहित्य व विशेष कोश वाङ्मयाचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यामुळे वाचकाला प्रत्यक्ष पुस्तकापर्यंत जाता येतं. त्यामुळेच ह्या प्रदर्शनाचं एक महत्त्वाचं स्थान ग्रंथालयाच्या कारभारामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका येथे 14 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात लोहा पंचायत समिती कार्यालयाला मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते ISO प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते गटविकास अधिकारी दशरथ आळेराव, सहाय्यक प्रशासक अधिकारी सतीश चोरमले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रियदर्शन वाघमारे यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. लोहा पंचायत समिती कार्यालयाला ISO मानांकन प्रमाणपत्र देखील देण्यात आलं. या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.